स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत लायन्स क्लबच्या वतीने गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दापोली तालुक्यातून या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलेले पाहायला मिळाले। गीत गायनाला विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि त्यात भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने तबल्याला दिलेल्या साथीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले। गुहागर तालुक्यातील आबलोली येथील जमिनी संदर्भात वाद निर्माण झालाय। या संदर्भात काही ग्रामस्थांनी आंदोलन छेडलंय, तर आबलोली येथील ग्रामस्थ संदेश साळवी यांनी या देखील आपला आवाज उठवलेला दिसून येतोय। आमच्यावर फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करून देवाची भीती दाखवून नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, असेही त्यांनी यावेळेस म्हटलंय। गणपतीपुळे येथे रस्त्याचे साईड पट्टीवरील एअरटेल कंपनीच्या केबलचे खोदकाम सुरू आहे। परिणामी जमिनीतून गेलेल्या विद्युत खांबांच्या केबल तोडण्यात आल्यामुळे मुख्य रस्त्यावर पर्यटकांना आणि ग्रामस्थांना फिरण्यास नाहक त्रास आता सहन करावा लागतोय। याबाबत संबंधित एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांजवळ संपर्क साधला असता या प्रश्नांवर उत्तर देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतायत। रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन NGO ही संस्था गेली 7 वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करते। दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका संस्थेत जाऊन तेथील लोकांसोबत हा राष्ट्रीय सण ते साजरा करतात। यंदा संगमेश्वर तालुक्यातील देवरुख मधील मातृ मंदिर संस्थेचे गोकुळ अनाथालय या संस्थेत संपर्क युनिक फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अभ्यास दौरा केला आणि तेथील अनाथ मुलींसोबत हा सण साजरा केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।